आजचा जो निकाल आम्ही बघतो आहे त्या निकालामध्ये प्रचंड असा घोळ आम्हाला दिसतोय. कारण ज्या गावांमध्ये समोरच्या उमेदवाराला प्रचाराला देखील माणसं नव्हती त्याही गावामध्ये लीड दिसतोय. पण शेवटी निकाल आहे. जे काय झालेलं असेल त्याची तर आम्ही म्हणतेच की आम्ही चौकशी झालीच पाहिजे. कारण एवढ्या मतांनी ज्या उमेदवाराला मतं मिळता आहेत आणि त्याचबरोबर 2 दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच यादीमधले आकडे आणि आत्ता निकालामध्ये आलेले आकडे हे समान आहे. असं कसं होऊ शकतं की 2 दिवस आधी आलेल्या यादीमधलेच आकडे आत्ताच्या निकालामध्ये जाहीररित्या तसेच आकडे येणं हे संशयाला जागा देतं आहे. कुठेतरी काहीतरी गोंधळ आहे, कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचा परिणाम असू शकतो. पण पराभव आहे, पराभव मान्य आहे. परत ह्या मतदारसंघातल्या गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत.